पावसासंदर्भातलीच पुढची बातमी आहे। मॉन्सूननं राज्य व्यापल्यानंतर पावसाचा जोर कमी झालाय। मात्र आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। उर्वरित राज्यामध्ये मेघगर्जनेसह विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलाय। तर 24 जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे। रायगड, रत्नागिरी, पुणे, अहिल्यानगर, ठाणे, मुंबई, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे। तसंच लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना सुद्धा पावसाचा येलो अलर्ट आहे। विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इथे पावसाचा येलो अलर्ट। 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा। जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता। राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता असून शासनाने यासाठीची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे। जूनअखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहुतांश प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच अल्पमुदत, पुनर्स्थित आणि पुनर्चित पीक कर्जाचाही या कर्जमाफीत समावेश करण्यात येणार आहे। शासनाच्या या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पात्र लाभार्थ्यांची यादी आणि अंमलबजावणीबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। मार्च आणि एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 335 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे आहे। पुढील 24 तासांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिल स्कोअरची सक्ती करू नये असे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत। तसेच वन टाइम सेटलमेंट पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाही प्राधान्याने पीक कर्ज द्यावे असे स्पष्ट करण्यात आले आहे। कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना घाईघाईने सोयाबीन पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे। योग्य पाऊस आणि पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते। पावसामुळे खत खरेदी मंदावली, पुरवठा सुरळीत। राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने रासायनिक खतांच्या खरेदीचा वेग कमी झाला आहे। यापूर्वी संभाव्य टंचाईच्या भीतीने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खतांची खरेदी केली होती। मात्र आता बाजारात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे। त्यामुळे सध्या खतटंचाईची शक्यता नसल्याचे खत विक्रेते आणि संबंधित संस्थांनी स्पष्ट केले आहे। भारत-अमेरिका व्यापार कराराला शेतकरी संघटनांचा विरोध। चंदीगड येथे विविध राज्यांतील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली। प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार करारामुळे शेती, पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि लहान व्यापाऱ्यांवर विपरीत परिणाम होण्याची भीती संघटनांनी व्यक्त केली। करारामुळे परदेशातून स्वस्त शेतीमालाची आयात वाढून भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, असा आरोप करण्यात आला। या पार्श्वभूमीवर 1 जुलै रोजी पुन्हा बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे। नाशिकमध्ये कांदा दरात सुधारणा, शेतकऱ्यांना दिलासा। नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होत असून सरासरी दर प्रति क्विंटल 2000 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत। गेल्या 1.5 वर्षातील कमी दरांमुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला होता। मात्र आता देशांतर्गत मागणी, निर्यात वाढ आणि काही राज्यांतील कमी उत्पादनामुळे कांद्याच्या दरात वाढ होत असून शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळत आहे। नसबंदीवर लाखोंचा खर्च, तरीही भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका। छत्रपती संभाजीनगर शहरात भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवर वर्षभरात सुमारे 35 लाख रुपये खर्च करण्यात आला। तरीही दररोज 93 ते 94 नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले होत असून वर्षभरात सुमारे 5000 जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली असून भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची मागणी होत आहे। राज्यात केवळ 3% पेरण्या। राज्यात जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने आतापर्यंत केवळ 3% पेरण्या झाल्या आहेत। मात्र आता मान्सून सक्रिय झाल्याने पुढील काही दिवसांत राज्यभर चांगल्या पावसाची शक्यता असून पेरण्यांना वेग येईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे। शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जालना, हिंगोली, परभणीत खतांची टंचाई। मराठवाड्यात पेरणीला वेग आला असताना जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात रासायनिक खतांचा तुटवडा जाणवत आहे। विशेषतः डीएपी आणि युरिया खताचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे।
कृषी विभागाने पर्यायी खतांचा वापर करण्याचा सल्ला दिला असून लवकरच अतिरिक्त खतांचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. 11 लाख शेतकऱ्यांचा पीक विमा नाकारला. बीड जिल्ह्यात खरीप हंगामात जास्त उत्पादन झाल्याचे कारण देत सुमारे 11 लाख शेतकऱ्यांचे पीक विमा दावे विमा कंपनीने नाकारले आहेत. अंतिम पीक कापणी प्रयोगात उत्पादकता जास्त आल्याने नुकसान भरपाईसाठी पात्रता नाकारण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी होत आहे. तोतापुरी आंब्याला 15,000चा दर. अमरावती फळबाजारात आंब्याची आवक स्थिर असून विविध जातींच्या आंब्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तोतापुरी आंब्याला प्रति क्विंटल 10,000 ते 15,000 रुपये दर मिळत असून मर्यादित आवक आणि वाढती मागणी यामुळे भाव टिकून आहेत. केसर, लंगडा, नीलम आणि दशहरी या जातींच्याही आंब्यांची विक्री चांगल्या दरात होत आहे. आंबा काजू उत्पादकांच्या भरपाईवरून विधानसभेत गोंधळ. आंबा व काजू उत्पादकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये जोरदार गोंधळ झाला. नुकसान भरपाईची रक्कम अपुरी असल्याचा आरोप करत आमदारांनी सरकारला धारेवर धरले. यावर सरकारने एनडीआरएफच्या निकषानुसार अधिक मदत देण्याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे सांगितले. जळगावच्या सराफा बाजारात आज सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 3,000 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे 10 तोळे 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,40,130 रुपयांवर आला आहे. तसेच 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दरही कमी झाले आहेत. फक्त सोनंच नाही तर चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. आज 10 तोळे चांदी 5,000 रुपयांनी स्वस्त झाली असून बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या आणि चांदीच्या किमती सातत्याने कमी होत आहेत. मागील 8 दिवसांत सोनं सुमारे 10,000 रुपयांनी तर चांदी जवळपास 20,000 रुपयांनी स्वस्त झाली असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील आल्याचे म्हणजेच अद्रकचे ताजे बाजारभाव आणि कोणत्या बाजार समितीत सर्वाधिक दर मिळत आहेत. सध्या राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये आल्याच्या दरात चांगली तेजी पाहायला मिळत आहे. बाजारातील आवक काहीशी कमी असल्याने दर मजबूत झाले आहेत. अनेक बाजारांमध्ये आल्याला 8,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटल तर काही ठिकाणी 14,000 रुपयांपर्यंत कमाल दर मिळत आहे. आजचे काही प्रमुख बाजारभाव पाहूया. हिंगणा कमाल दर 14,000 रुपये प्रति क्विंटल. चंद्रपूर, गंजवड सुमारे 12,000 रुपये. जळगाव 8,000 ते 12,000 रुपये. नाशिक 8,000 ते 12,000 रुपये. मुंबई 7,000 ते 12,000 रुपये. नागपूर 5,000 ते 11,000 रुपये. पुणे 4,000 ते 9,000 रुपये प्रति क्विंटल. बाजार तज्ज्ञांच्या मते आवक कमी आणि मागणी वाढल्यामुळे आल्याच्या दरात तेजी कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असून पुढील काही दिवस बाजारावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.